आज आपण मूग डाळीचा झुणका कसा बनवायचा ते पाहूया. ते 1 वाटी मुगाची डाळ मी 3 तास भिजत ठेवून घेतली आहे. त्याच्यानंतर निथळून घ्यायचे, मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायचे. त्याच्यामध्ये मिरची, लसूण, जिरं, मीठ, थोडीशी हळद टाकायची आणि जाडसर वाटून घ्यायचं आहे. पाण्याचा वापर करायचा नाही. मिक्सर बंद चालू करायचं आहे. एक कांदा बारीक कापून घेतलेला आहे आणि तो फक्त अर्धा मिनटं परतायचा आहे, जास्त लाल करायचं नाही आहे. आणि जी वाटलेली डाळ आहे ती याच्यावर टाकून घ्यायची आहे आणि हाताने एकसारखी करून घ्यायची आहे. गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे. तव्यात किंवा लोखंडाच्या कढईतच हे बनवून बघा. आणि आता 2 ते 3 मिनटं याला झाकण ठेवायचं आहे आणि सारखं असं परतत राहायचं आहे. असं 4 ते 5 वेळा आपल्याला झाकण ठेवायचं आणि फोडत राहायचं आहे. 10 ते 12 मिनटामध्येच झुणका तयार होतो, ज्याला मोकळं बेसन पण म्हणतात. आणि वरून कोथिंबीर टाकायची. मस्तपैकी आपला झुणका तयार.